पॅन क्लबच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे आता नवीन माहिती समोर आली आहे। एल टी जे आहे मंजूर पुनर्गठन योजनेअंतर्गत अटीनुसार केम हब कंपनीकडून दुसऱ्या वर्षाअखेर देय असलेला तिसरा हप्ता 12,10,00,000 रुपयाचा हा अंदाजे 14,00,000 मंजूर दावा ॲडमिटेड क्लेम हे असलेल्या गुंतवणूकदारांच्या खात्यात दिनांक 22 जुलै 2026 रोजी जमा होण्यास सुरुवात होणार आहे। कारण की ज्या गुंतवणूकदारांचे दावे CIRP प्रक्रियेत मंजूर झाले आहेत त्यांनाच या योजनेअंतर्गत प्रत्येक वितरणासाठी केली जात आहे। कारण की पहिला जो हप्ता आहे मित्रांनो, प्लॅन मंजूर झाल्यानंतर 90 दिवसाच्या आत 15 कोटी अनफ्रंट पेमेंट जुलै 2024 वितरण केले होते। दुसरा हप्ता जो आहे प्लॅन मंजुरीनंतर पहिल्या वर्षाअखेर 10,80,00,000 मे 2025 रोजी मध्ये वितरण करण्यात आले होते। कारण की तिसरा हप्ता जो आहे मित्रांनो, प्लॅन मंजुरीनंतर दुसऱ्या वर्षाअखेर 12,10,00,000 रुपये सध्या जुलै 2026 वितरण सुरू झालेले आहे। याचीच तुम्हाला हे थोडेफार पैसे जमा होत आहे। बऱ्याच लाभार्थ्यांची कमेंट होती, 50 रुपये आले, 100 रुपये आले, 200 आले, 400 आले। या तिसरा हप्ता तुमच्या खात्यामध्ये हा जमा होण्यास सुरुवात झाला आहे। चौथा जो हप्ता असणार आहे मित्रांनो, पुढील वर्षी जून 2027 30 कोटी 42,00,000 वितरण होणार आहेत। गॅरंटेड रक्कम जी आहे 3 वर्षात SBI किंवा पॅनोरॅमिक ग्रुपच्या इतर मालमत्ता विक्रीतून रक्कम मिळाली नाही तर केम हब कंपनीने 200 कोटी देण्याची हमी दिली आहे। या 200 कोटीपैकी 3 वर्षात वितरण झालेली रक्कम वजा केल्यानंतर अंदाजे 150 कोटी तिसऱ्या वर्षाअखेर वितरित होणार आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला एकूण मंजूर दावे जे आहे सुमारे 8,300 कोटी आहे। 14,00,000 गुंतवणूकदार जे आहे त्यांना आता इतके आहेत, तर मिळणारी एकूण हमी रक्कम 200 कोटी म्हणजेच अंदाजे फक्त 2.40% एवढीच असणार आहे। या योजनेअंतर्गत ही रक्कम मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांचा पुढील दाव्याचा उपहार ज्यांना आता 10 मिळाले आहेत त्यांना आता पुढील हप्त्यामध्ये जवळपास 30 रुपये मिळतील, प्लस 150 इतकीच रक्कम ही मिळणार आहे। असा हा केम हबकडून महत्त्वाची बातमी देण्यात जवळपास 14,00,000 गुंतवणूकदारांना हा फायदा होणार आहे। बऱ्याच लाभार्थ्यांचे इथं त्यांचे अकाउंट जे आहे टाकण्यात जमा करण्यात आलेलं नाही, कारण की बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे येत नाही, बऱ्याच लाभार्थ्यांना येत आहे। ही महत्त्वाची बातमी आहे। तुम्हाला जर काही शंका असेल तर माहितीकरता संपर्क LTLT मॉनिटरिंग कम्युनिटीमध्ये गुंतवणूकदार प्रतिनिधी म्हणून नितीन सातघरे साहेब यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तो आपले शंका तक्रारी पुढील ईमेलवर तुम्ही खाली ईमेल दिलेला आहे, ईमेलवरती तुम्ही तुमचा जो निवारण आहे, तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी तुम्ही मेन्शन करून त्यांना मेल करू शकता। तुम्हाला ते मेलचं रिप्लायसुद्धा देणार आहे। महत्त्वाची बातमी होती, जवळच्या मित्रांना शेअर करा। अशी नवीन अपडेटसाठी चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।